तर राम मंदिर परिसरामध्ये 500 किलोचा नगारा देखील असणार आहे। गुजरात मधल्या बडगर समाजाने हा नगारा बनवलाय। राम मंदिरामध्ये आरतीसाठी हा नगारा वाजवला जाणार आहे। याला सोन्याची चकाकी देण्यात आली आहे। अयोध्येमध्ये गुजरात मधून हा नगारा दाखल झालेला आहे। तर याच संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। जवळपास 500 किलोचा नगारा जो आहे तो राम मंदिरामध्ये आता लागणार आहे आणि तो नगारा आता अयोध्येमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय। डगबर समाजाच्या वतीने जो आहे तो हा नगारा जो आहे तो राम मंदिराला सुपूर्त करण्यात आलेला आहे। काल सायंकाळी जो आहे तो चंपतराय जे महामंत्री आहेत त्या ट्रस्टचे त्यांच्याकडे हा सगळा नगारा जो आहे तो सोपवण्यात आलेला आहे, त्यांनी सुपूर्त केलेला आहे आणि आता हा नगारा जो आहे तो 22 तारखेच्या कार्यक्रमानंतर जो आहे तो राम मंदिराच्या परिसरामध्ये लागणार आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की आरतीच्या नंतर जो आहे तो प्रत्येक मंदिरामध्ये अशा प्रकारचे नगाडे असतात आणि नगाड्याचं वादन केलं जातं। राम मंदिर भव्य दिव्य होणार आहे आणि त्याचप्रमाणे भव्य दिव्य स्वरूपाचा हा नगाडा देखील आपल्याला आता पाहायला मिळतोय। जवळपास 500 किलोचा वजनाचा असलेला आणि सोन्याचा आणि चांदीचा पत्रा असलेला हा सगळा नगाडा सध्या अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे आणि हा लवकरात लवकर जो आहे तो आता 22 तारखेच्या कार्यक्रमानंतर राम मंदिरामध्ये जागा मिळेल या नगाड्याला आणि तो नगाडा आपल्याला लवकरात लवकर राम मंदिराच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।